हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे सगळेजण मस्त मजेत आहात ना? तर साडी कशी नेसायची याबाबतीत मी तुम्हाला बऱ्याच अशा ट्रिक सांगितलेल्या आहेत। आता एक बऱ्याच महिलांचा एक मोठा प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे काय, हा साडीचा पदर। साडीचा पदर डोक्यावरती घ्यायचा असतो, पण तो काही डोक्यावरती राहत नाही, सारखा पडत राहतो। तर यासाठी काय करायचं, तर या आधीच्या एका व्हिडिओमध्ये मी बघा एक ट्रिक मी तुम्हाला सांगितलेली होती, पण आजची जी मी तुम्हाला ट्रिक दाखवणार आहे ना, ती सगळ्यात सोपी आहे आणि कोणीही ही ट्रिक वापरू शकतो। आणि ह्या ट्रिकमुळे तुमचा साडीचा जो पदर आहे तो डोक्यावरून अजिबात पडणार नाही। काय होतं ना की बरेच असे कार्यक्रम असतात आपल्याकडे किंवा पूजा वगैरे असते, त्याच्यासाठी आपल्या डोक्यावरती हा पदर हा घ्यावाच लागतो। तर आपण काय करतो, हा अशा पद्धतीने पदर हा घेतो, कारण की तो सारखा सारखा पडत राहतो। मग पदराचा एक टोक अशा आपल्या ब्लाऊजच्या आतल्या साईडने आपण धरतो, किंवा काही महिला असतात त्या अशा आणखी थोडासा पदर खाली घेतात, जेणेकरून हा पदर आपल्या खाली घेतला तर तो पडणार नाही आणि जरा तरी थोडा वेळ पुरता तरी राहू शकेल। तशा वेगवेगळ्या पद्धतीने महिला ज्या असतात त्या डोक्यावरती पदर आपला राहावा यासाठी प्रयत्न करत असतात। तर ही शेवटची ही अशी पद्धत असते की अजिबातच पदर नाही राहिला तर हा अशा पद्धतीने आपल्या डोक्यावरती घ्यायचा आणि कानाच्या पाठीमागे असा अडकवून ठेवायचा, जेणेकरून आपला पदर आहे तो राहू शकेल। पण आता ह्यापुढे तुम्हाला अशा कोणत्याही पद्धती वापराव्या लागणार नाहीत, कारण की मी जी तुम्हाला ट्रिक आता दाखवणार आहे ती इतकी इझी आहे आणि इतकी सोपी आहे की तुमची अगदी हेअरस्टाईल आहे ना ती पण खराब होणार नाही। कारण की काय होतं की आपण पदर ज्यावेळी डोक्यावरती घेतो तर काही जणी काय करतात, पदराला पिनअप वगैरे करतात आणि मग ते डोक्याला पिनअप केल्यामुळे काय होतं की आपले केस पण असे विस्कटले जातात। हेअरस्टाईल केली असेल तर ती पण खराब होऊ शकते किंवा आपले केस पण दुखतात। तर यासाठी मी छान अशी ट्रिक आणलेली आहे, ती आता आपल्याला पाहायची आहे। आपल्याला काय करायचं आहे बघा, आधी डोक्यावरती अशा प्रकारे तुम्हाला पदर घ्यायचा आहे। पदर घेतल्यानंतर आपल्या डाव्या साईडला थोडासा पदराचा जो भाग आहे तो आपल्याला थोडासा ठेवायचा आहे आणि तो जो डाव्या साईडचा भाग आहे ना तो आपल्या ब्लाऊजच्या आतल्या साईडला आपल्याला घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने तुम्ही घेतला ना तर तो जो पदर असतो ना तो आपल्या व्यवस्थितपणे डोक्यावरती राहू शकतो। तुम्हाला पिनअप जरी करायचा नसेल तर काय करायचं आहे, डाव्या साईडला थोडासा पदराचा भाग आतल्या ब्लाऊजच्या आतल्या साईडने थोडासा ठेवा आणि मात्र उजव्या साईडचा जो हात आहे तो मात्र तुम्हाला पदराचा असा धरून द्यावा लागेल। पण आता मी तुम्हाला इथे काय दाखवणार आहे ते आपण पाहून घेऊया। इथे आपल्याला काय करायचं आहे, हेअर बँडचा वापर करायचा आहे। तर आता हेअर बँडचा कसा वापर करायचा आहे ते बघा। हेअर बँड जो आहे ना तो आपल्याला डोक्यावरती लावायचा आहे। बघा अगदी सोपी पद्धत आहे, आपण लहानपणापासून बघा हेअर बँडचा वापर करतच आलेलो आहोत। तर आता हे तुम्हाला हेअर बँडचा वापर करायचा असेल, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशा पद्धतीने हेअर बँड लावला तर किती ते खराब दिसू शकतं, पण तुम्हाला अशा पद्धतीने वापरायचं नाहीये। काय करायचंय ते आता मी तुम्हाला दाखवते। इथे आता मी हेअर बँड बघा अशा पद्धतीने डोक्यावरती आपल्याला लावलेला आहे। त्याच्यानंतर आता इथे आपल्याला पदर आहे तो आपल्या डोक्यावरती घ्यायचा आहे। पदराचा जो डाव्या साईडचा जो भाग आहे तो थोडासा आपल्याला ठेवायचा आहे, कारण की मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे की हा जो डाव्या साईडचा जो भाग आहे पदराचा तो आपल्या ब्लाऊजच्या आतल्या साईडने आपल्याला थोडासा असा घालायचा आहे, जेणेकरून आपला पदर जो आहे तो डोक्यावरती व्यवस्थितपणे राहू शकेल। आता इथे आपल्याला काय करायचं ते बघा, इथे आपल्याला 2 सेफ्टी पिन घ्यायचे आहेत। जर तुमची साडी समजा हेवी असेल तर इथे तुम्ही 3 सेफ्टी पिनही वापरू शकता, पण आता सध्या तरी मी इथे 2 सेफ्टी पिन वापरत आहे, कारण की ही एकदम हलकी फुलकी साडी आहे यासाठी। आता हे जे सेफ्टी पिन आहेत ते आपल्या पदर आणि आपला जो हेअर बँड आहे त्याला आपल्याला उभ्या असे 2 जे पिन आहेत ते आपल्याला लावायचे आहेत। आता इथे मी एक जो पिन आहे तो लावलेला आहे आपला हेअर बँड आणि आपला हा जो साडीचा पदर आहे तो। आता साडीचा पदर तुम्हाला डोक्याच्या इथे कितपत पाहिजे आहे ना ते मात्र तुम्हाला ठरवायचं आहे, कशा पद्धतीने तुम्हाला घ्यायचा आहे तो, आणि त्याच्यानंतरच तुम्ही हेअर बँड आहे तो घ्या आणि मग त्याला पिनअप आहे तो करायचा आहे। आता बघा आपण हा पिनअप केला आहे, ज्याच्यामुळे आपला हा जो डोक्यावरचा पदर आहे तो अजिबात खाली सरकलेला नाही, जसा आहे तसा राहिलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही जी ट्रिक आहे ती वापरायची आहे। फक्त आता एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची बघा, आपण जो सेफ्टी पिन लावलेला होता तो डोक्याच्या वरच्या साईडने लावलेला होता, त्याच्यामुळे तो जो सेफ्टी पिन आहे तो वरच्या साईडने आपल्याला दिसणार आणि मग ते खराब दिसू शकतं। यासाठी आपल्याला काय करायचं आहे की तो जो सेफ्टी पिन आहे तो आपल्याला आतल्या साईडने लावायचा आहे, जेणेकरून आपला जो सेफ्टी पिन आहे तो एकदम असा पटकन असा दिसता कामा नाही। तर त्या दोन्ही जे सेफ्टी पिन आहेत ते मी आतल्या साईडने मी फक्त लावून घेते आहे। आता ज्या ठिकाणी आपण ते आधी जे लावलेले होते ना त्याच ठिकाणी आपल्याला ते जे सेफ्टी पिन आहे ते लावायचे, जागा मात्र बदलू नका। ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच लावायचा आहे, फक्त तो आतल्या साईडनेच लावायचा आहे, एवढाच फक्त फरक आहे।
आता हे दोन्ही सेफ्टी पिन बघा मी आतल्या साईडने लावलेले आहेत. आता मी परत एकदा हा जो हेअरबँड आहे तो मी डोक्यावरती लावते आणि मी तुम्हाला दाखवते. बघा माझी जी हेअरस्टाईल असणार आहे किंवा तुमची पण जरी हेअरस्टाईल कुठची असेल तरीही ती हेअरस्टाईल तुमची अजिबात खराब होणार नाही आहे. आणि तुमच्या केसांना जो त्रास होतो किंवा केस अगदी सेफ्टी पिनने वगैरे ओढले जातात तर ते पण ओढले जाणार नाहीत. तर तुमचे पदराच्या बाबतीत जे प्रॉब्लेम होते ते ह्या ट्रिकने सॉल्व्ह झालेले आहेत. आणि ही ट्रिक अगदी वापरून पहा, तुम्हाला खूप उपयोगी पडेल ही ट्रिक. आणि सांगितल्याप्रमाणे डाव्या साईडला थोडासा पदराचा भाग ठेवायचा आहे आणि तो आपल्या ब्लाऊजच्या आतल्या साईडने थोडासा असा म्हणजे घालायचा आहे, जेणेकरून आपला पदर अगदी समोरून व्यवस्थित असा राहू शकेल आणि दिसूही शकेल. तर मैत्रिणींनो, आजची ही ट्रिक आहे ती तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा, कारण की ती खूप हेल्पफुल होणार आहे. तर मी अगदी पाठीमागून फिरूनही तुम्हाला दाखवते की पदर पाठीमागूनही कसा दिसत आहे ते. तर अगदी छान दिसत आहे. तर ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आजच्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा. बाय बाय.